आवडेल. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मिसिंग यू हा आमचा ग्रुप आहे मैत्रिणींचा. सगळ्या लेखिका, साहित्यिका, कवयित्री आहेत. त्यातली एक डॉक्टर संगीता गोडबोले ही माझी मैत्रीण, पीडियाट्रिशियन आहे. तिने मला रोज फोन करून ती मला विचारायची, यांनी तुझ्याबद्दल काय म्हटलंय, त्यांनी तुझ्याबद्दल काय म्हटलंय, मग किती भारतरत्नांनी तुझं कौतुक केलंय. 11 भारतरत्न, अरे बापरे. मग पद्मभूषण कोण कोण आहेत. म्हटलं रोज काय फोन करून ही त्रास देते मला. तिने मला आधी काहीही सांगितलं नव्हतं. मग मी तिला विचारलं, अगं काय चाललंय तुझं. मग हळूहळू ती माझ्याशी मोकळी झाली आणि तिला लक्षात आलं की अजून भरपूर जर आपल्याला काही हवं असेल तर आपल्याला स्पष्टपणे सांगायला हवं. पण तिचा विचार हा आधी मला पटला नाही. म्हटलं हे कोण वाचणार याचं पुस्तक केलं तर, आणि कशासाठी हे करायचं. काय नाही ग, काही करू नकोस याच्यातलं. म्हणाले. ती हात धुवून माझ्या मागे लागली. आणि तिची आणखीन मैत्रिणी याच मिसिंग यू ग्रुपमधली डॉक्टर आश्लेषा महाजन, तिने मला सांगितलं की हा संदर्भ ग्रंथ म्हणून किंवा डॉक्युमेंटेशन म्हणून हे पुढच्या पिढीसाठी खूप उपयोगी ठरेल. हे त्यांनी माझ्या अक्षरशः गळी पाडलं. आय वॉज नॉट फॉर इट ॲब्सोल्युटली. मग वरनं डायऱ्या सगळ्या हळूहळू माळ्यावरनं निघायला लागल्या. त्याच्यातली एक डायरी माझ्या मैत्रिणीने, माझ्या अगदी जीवश्च कंठस्थ मैत्रीण नीना फळणीकर पुण्याची, ती खूप छान लिहायची, नाटकं वगैरे लिहायची. किर्लोस्करांसाठी बरीच नाटकं त्यांनी लिहिली. तिने कवयित्री खूप छान होती. तर तिने मला 78 साली एक मोठी डायरी दिली होती. साधारण एवढी मोठी डायरी होती ती. आणि त्याच्यात वेगवेगळे कॉलम्स होते. ठिकाण, तारीख, कुठे कुठे कार्यक्रम झाले ते, आयोजक कोण, नंतर कुठली गाणी गायले, नंतर कुठल्या गाण्यांना वन्समोर मिळाला, हां कुठल्या गाण्यांना वन्समोर मिळाला, कोण चीफ गेस्ट होते, कोण कोण काय काय म्हणाले. अच्छा. ते सगळं आता ती सगळी प्रूफ्स त्यात आहेत त्या सगळ्या डायरीमध्ये. करोनाच्या काळात मी जवळपास 40 किलो सगळं सामान वरनं काढलं. त्यातले माझ्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका, आयोजक, हे सगळं मी त्याच्यात लिहून ठेवलं. आणि गंमत म्हणजे त्याच्यात माझी बिदागीसुद्धा किती होती ती प्रत्येक कार्यक्रमाची लिहिलेली आहे. बिदागीपासून सुरुवात केली. पहिली बिदागी किती मिळाली होती. पहिली बिदागी ₹75 मिळाली.